कोरोना वायरस की पार्श्वभूमि पर लॉकडाउन के दूसरे चरण में मार्केटों में धीरे धीरे रौनक लौटने लगी थी, लेकिन मार्केटों की रौनक कुछ अधूरी सी नजर आ रही थी। वजह ये थी कि मार्केटों को P1 P2 के तहत खोलने के आदेश दिए गए थे, जिसके चलते जहां एक ओर की मार्केट की दुकानें शुरू रहती थी तो दूसरी ओर की मार्केट की सभी दुकानें बंद रहती थी। लेकिन बढ़ते कोरोना पर अंकुश लगाने हेतु P1 P2 के तहत मार्केट को सुचारू करने की अनुमति दी गई थी। P1 P2 कितना कारगर साबित हो रहा था उसकी तस्वीरें आप लोगों ने भी देखी थी। जहां एक ओर की दुकानें बंद रहती थी तो दूसरी ओर की दुकानों पर उतनी ही ज्यादा गर्दी नजर आती थी और व्यापारियों का व्यापार भी ठप हो रहा था। इस संदर्भ में समस्त व्यापारियों ने मिलकर बीते रोज अमरावती महानगर पालिका के आयुक्त से भी चर्चा की थी और इस चर्चा में ये मुद्दा रखा गया था कि जहां शुक्रवार रात से सोमवार सुबह तक कर्फ्यू रहता है तो फिर P1 P2 के तहत व्यापारियों को व्यापार में छूट देना कितना उचित है। व्यापारियों की मांग थी कि P1 P2 को बंद करके मार्केट को 5 दिनों के लिए सामान्य रूप से खोलने की अनुमति दी जाए और इस संदर्भ में अमरावती महानगर पालिका के महापौर चेतन गावंडे से भी हमने चर्चा की और इस चर्चा में महापौर चेतन गावंडे की क्या है प्रतिक्रिया, आइए जानते हैं। कोरोना विषाणूच्या रुग्णाची संख्या ही कमी होती, परंतु जेव्हापासून अनलॉक चालू झालेला आहे तेव्हापासून अमरावतीमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि या दृष्टीने सरकारच्या मार्गदर्शन तत्वानुसार P1 आणि P2 हे सरकारच्या मार्गदर्शनानुसार आम्ही याची रचना केली होती की उजव्या साईडचे दुकानं एक दिवस चालू राहायचे, दुसऱ्या दिवशी डाव्या साईडचे चालू राहायचे। परंतु असं लक्षात आलं की मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी कमी होत नाही, त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे की P1 P2 हे बंद करून द्यावं आणि P1 P2 बंद करून 2 दिवसाचा हा जनता कर्फ्यू करावा। आपल्या सर्वांना माहिती आहे की मार्च पासून आपण सर्वजण कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी दिवस रात्र एक करत आहे, परंतु आपल्याला अजूनपर्यंत यश आलं नाहीये आणि 2 दिवसाचा आपण जेव्हा जनता कर्फ्यू म्हणतो तेव्हा त्यामधून एक गोष्ट आपल्याला अभिप्रेत आहे की प्रशासनावरचा जो ताण असतो कामाचा तो या 2 दिवसामध्ये कमी व्हावा या संकल्पनेतून आपण जनता कर्फ्यू करत असतो। मला असं वाटतं की नागरिकांनी सुद्धा या 2 दिवसामध्ये प्रशासनाला मदत करावी। या काळामध्ये आपण घराच्या बाहेर निघू नये, त्यामुळे आपल्याला एकतर कोरोना विषाणूची साखळी तोडण्यामध्ये मदत होईल आणि प्रशासनावरचा ताण कमी करण्यात येईल। P2 P1 ही जी मार्गदर्शन तत्वानुसार आम्ही अमरावतीमध्ये चालू केलं होतं, सरकारच्या विचाराधीन हा योजना आहे। नुकतंच पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये आता आढावा बैठक झाली आणि सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांना एकमुखाने मागणी केली होती की P1 P2 हे बंद करावं आणि त्यांनी सुद्धा सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक विचार करून येणाऱ्या काळामध्ये आपला निर्णय देईल। मला आशा आहे की या निर्णयाचा योग्य ते सकारात्मक निर्णय ते घेतील। विदर्भ न्यूज के लिए शोएब खान की यह रिपोर्ट।